सगळ्यांना नमस्कार मनापासून. आपण पहिल्या सेशनच्या जे म्हणलो होतो की सध्याच्या काळामध्ये आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती शांती आहे, मनशांती. दुसरी आवश्यकता आहे शक्ती. शांती आणि शक्ती बरोबर असलं पाहिजे. मग ऊर्जा असली पाहिजे, स्फूर्ती असली पाहिजे. अशी एक तिसरी गरज आहे. चौथी म्हणजे सगळ्यांशी आपलं एक वेगळ्या पातळीचं कनेक्ट निर्माण होणं, एक नातं निर्माण होणं, याची गरज आहे. आणि त्या विश्वशक्ती पुढे नतमस्तक होणं याची आवश्यकता आहे. तर यातल्या मनशांती आपण काळजीपूर्वक सगळं समजून अशासाठी घेत की तो खूप बेसिक आहे. आणि जर आपल्याला बेसिक गोष्टी जर कळल्या तर पुढच्या त्याच्यावरती बिल्ड करणं, त्याच्यावर आधारित आपली विकास करणं साधनेचा तेवढा अवघड नाही जाणार. म्हणून जर आपण काळजीपूर्वक सगळं दमादमाने चाललोय. कारण नुसतं आपण असं म्हणलो की चला आता काय आपण ध्यान करूया, मग एक ध्यान सांगितलं तुम्ही केलं, नंतर चला आता थोडं प्राणायाम करूया, मग पटापटा प्राणायामाचे 3-4-5 प्रकार केले, मग ओंकार म्हणला पटापटा, असं पटापटा आपण करत गेलो त्याचे परिणामही पटापटा जातील. आपल्याला जरा टिकाऊ स्वरूपाचे परिणाम हवेत, यासाठी आपण जरा दमादमाने समजून घेत शंकांचं निरसन करत करत असं चाललोय. कारण असं लक्षात घ्यायला पाहिजे की या संदर्भातली जी तंत्र आहेत, टेक्निक्स आहेत, तर ती टेक्निक्स जरी महत्वाची असली तर त्या टेक्निक्स इतकंच महत्वाचं त्या संकल्पना स्पष्ट होणं आहे. ध्यान ही संकल्पना आपण आता विचारासाठी घेतली आणि त्याच्या प्रक्रिया मी आपल्याला सगळ्यांना समजावून सांगितली. तर ती तुम्ही करून पाहणं अपेक्षित होतं आणि काही जणांनी केलेलं दिसतंय. कारण बरेच प्रश्न आलेले आहेत, अजूनही येत आहेत. आणि पण त्यातले काही जे सगळ्यांसाठी महत्वाचे जे आहेत आणि काय आहे की आपण जे शिकतोय ते जरा थोडस असं वेगळ्या प्रकारचं आहे. असं प्रस्थापित असं नुसतं हे नाहीये. तर ते जरा आपल्याला विचार करायला लावणार आणि समजून घ्यायला प्रवृत्त करणार अशा प्रकारचं आहे. कारण त्याला काही चॉईस नाही. तसं केल्याशिवाय त्याचे परिणाम नाही मिळणार. म्हणून तुमचा जो सहभाग आहे त्याच्यातला तो माझ्या दृष्टीने तेवढाच महत्वाचा आहे. तुमचा सहभाग म्हणजे तुम्ही ते प्रयोग करून पाहणं, स्वतः. आता मागच्या मी म्हणलो होतो की स्वतःबरोबर दिवसभर असं मजेत राहणं, त्यातलं अहंकाराचे कसे आविष्कार होत आहेत त्याचा अभ्यास करणं, जवळून पाहणं, ते आविष्कार विचार मनामध्ये येत असतात तर त्याच्यामध्ये दडलेले आपण कसे असतो याचा चांगल्या प्रकारे शोध घेणं, हे जे आपण म्हणत आलोय तर ते तुम्ही ऍक्च्युअली करणं अपेक्षित आहे. आणि तसं तुम्ही केल्यावरती मग तुम्हाला येणाऱ्या अडचणी जर आम्हाला समजल्या तर मग आपण ते बिल्ड करू शकतो चांगल्या प्रकारे. तर त्याच्यामध्ये आता काही जे प्रश्न थोडे आलेले आहेत ते रिलेव्हंट जे आहेत त्याच्यातले, तर ते जरा मला वाटतं आपण त्या निमित्ताने ते थोडेस एक्सप्लेन केले तर चांगलं होईल. त्याच्यामध्ये एक असा प्रश्न आलाय की दुसऱ्यांना त्यांचं भलं सांगून कळत नाही त्यामुळे चिडचिड होते. तर दुसऱ्यांना ज्याला आपण त्यांचं भलं कशात आहे हे सांगत असतो तर त्याला ते कशा पद्धतीने आपण सांगतो ह्याच्यावरती खूप अवलंबून असतं. हे त्यांचं भलं कशात आहे हे आपल्याला जर कळायचं असेल तर आपल्याला प्रामाणिकपणाने असा एक प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे की आपलं भलं कशात आहे हे खरोखर आपल्याला कळलंय का? खरोखर कळलंय का? कळलंय असं वाटणं वेगळं आणि खरोखर कळलेलं असणं वेगळं. ते खरोखर जर कळलेलं असेल आपलं भलं कशात आहे तर दुसऱ्याचं भलं कशात आहे आपल्याला कळू शकेल. आणि ते सांगताना आपण जे नेहमी बोलतो की तुम्हाला आवर्जून मला जे नवीन असतील त्यांना सांगावं असं वाटतं की दुसऱ्याला सांगताना आपली जर भूमिका
त्याला शिकवण्याची असेल, शहाणं करून सोडायची असेल, आणि आपण कोणीतरी मोठे आहोत आणि आपल्याला काहीतरी त्याच्यापेक्षा जास्त ज्ञान झालंय आणि आपण आता त्याला शहाणं करतोय, अशा भूमिकेतनं आपण जर सांगायला गेलो तर मला नाही वाटत कोणी ऐकेल ती. म्हणजे मला त्यामुळेच तुमच्याशी सगळ्या बोलताना असंच माझा बोलण्याचा प्रयत्न असतो की मला काही गोष्टी समजल्या हे खरं आहे, पण तुम्हाला असं शहाणं करून सोडायचंय आणि तुम्ही माझं ऐकलंच पाहिजे असं नसतं. तर मांडणं तुमच्या पुढे विचारासाठी आणि तुम्ही म्हणजे लादणं योग्य नसतं. तर तसं दुसऱ्याचं भलं कशात आहे मला कळलंय असे मी गृहीत धरतो आणि ते त्याने ऐकावं अशी अपेक्षा ठेवतो, तर नॅचरली तो माणूस अपसेट होतो. ते अगदी लहान मूल असलं तरी कोणालाच लादून घ्यायला आवडत नाही. तर त्यामुळे तसं कशामुळे होतं, तर आपण मोठे आहोत आणि समोरचा जो आहे त्याला काही कळत नाही, ते आपल्याला त्याला शिकवायचंय, अशीच भूमिका असेल तर इन्व्हेरिएबली आपल्याला प्रॉब्लेम येतात. कारण अशी व्यक्ती मग आपण अहंकारात बोलत असतो तेव्हा नॅचरली तो समोरचा माणूस सुद्धा अहंकारानेच प्रत्युत्तर देतो आणि त्याने काहीच साधत नाही. म्हणजे त्याचं भलं होतच नाही, पण आपलं म्हटलं बुरं होतं, कारण आपण अपसेट होतो, चिडचिड होते. अपेक्षा असते की मला एवढं सगळं समजतं, मी तुला एवढं सांगते आणि तुला कळत कसं नाही. आता ह्याला एक थोडस मर्यादा अशी आहे की अगदी लहान मूल जर असेल की जे खरंच अज्ञानी आहे आणि त्याला छोट्या छोट्या गोष्टी सांगून सुद्धा समजत नाहीयेत, आपल्याला त्याला थोडं आग्रहीपणाने सांगायला पाहिजे. पण ते सुद्धा माझं व्यक्तिगत म्हणणं असं आहे की ते सुद्धा मुलाला आपण असं छान बाजूला बसून आणि असं आपुलकीच्या भावनेने जर समजून सांगितलं तर ती हिताची गोष्ट त्याला कळू शकते. म्हणजे केवळ आपण वयाने मोठे आहोत आणि आपल्याला कळतंय त्याचं भलं कशात आहे असं गृहीत धरून आपण दुसऱ्याला त्याचं भलं कशात आहे सांगणं, मला वाटतं हे वर्क नाही होणार, त्याचा परिणाम नाही होणार. आपल्याला वाटेल असं की मी एवढं करते, एवढं सांगते, डोकेफोड करते, पण हा काही माझं ऐकत नाही असं होईल. पण प्रत्यक्षात जे परिवर्तन त्या माणसामध्ये व्हायला पाहिजे तसं होणार नाही, हे आपण लक्षात घेऊया. आणि तशा भूमिकेने आपण आपल्याला जे वाटतंय भलं कशात आहे ते संवाद त्या व्यक्तीशी साधण्याचा प्रयत्न आपण करू शकलो, मला वाटतं हे आपोआप चांगलं त्या व्यक्तीला कळू शकेल आणि त्याला कळलं तर ते प्रत्यक्षात आणणं एवढं अवघड जाणार. असा एक प्रश्न आहे की आत्मविश्वास आणि अहंकारामध्ये फरक काय. तर साधारणपणे आपण असं गृहीत धरतो, म्हणजे आत्मविश्वास म्हणजे काय असं जर कोणाला विचारलं तर असं मानलं जातं की जो खूप आक्रमकतेने बोलतो, खूप तावातावाने बोलतो, खूप जोर देऊन बोलतो आणि बाकी कोणाचं सगळ्यांना गप्प बसवतो, तर आक्रमकता म्हणजे आत्मविश्वास असा एक सार्वत्रिक गैरसमज असतो. पण मला व्यक्तिशः असं वाटतं की खरा जो आत्मविश्वास असतो तो आक्रमक नसतो. ऍक्च्युली तो क्वाइट कॉन्फिडन्स ज्याला म्हणतो. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला धोनीचं देता येईल किंवा रॉजर फेडररचं देता येईल. हे पराकोटीचा कॉन्फिडन्स, पण क्वाइट टाईप ऑफ कॉन्फिडन्स. म्हणजे योग्य तिथे आक्रमण करतात, पण ते आक्रमण सुद्धा काय म्हणत पण त्याला की अप्रोप्रिएट अकॉर्डिंग टू द नीड ऑफ द बॉल. त्या सिच्युएशन जे आहे त्याला आवश्यक तो प्रतिसाद देणं अशा स्वरूपात असतं. तर तसं जर नसेल तर नुसतं जागच्या जागी अशी काहीतरी परिस्थिती झाल्यावर नुसती चिडचिड होते आणि आपण ते सगळ्या त्या समोरच्या म्हणजे बॉलर जर असेल आणि त्याने जर असा विचार केला की त्या बॅट्समॅनला मला ठार करायचंय, किलर इन्स्टिंग घेऊन तो बॉलिंग टाकायला लागलं तर सगळं त्याचं शरीर असं कडक होईल आणि ऍक्च्युअली बॉलिंग चांगली पडणारच नाही. पण त्याऐवजी त्यांनी आत त्याला त्याच्या स्किल विषयी विश्वास असेल
आणि त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी परिस्थितीनुसार तो बॉल बॅट्समनला रीड करून टाकला तर तो आउट होण्याची शक्यता वाढेल. तर हा जो क्वाइट कॉन्फिडन्स आहे तो कशावर आधारलेला असतो? तर जसं आक्रमक आत्मविश्वास जो असतो तर तो कशावर आधारलेला असतो हेही समजून घेतलं आणि क्वाइट कशावर असते हे जर समजून घेतलं तर मला वाटतं आपल्याला ते क्लॅरिटी येईल की आक्रमक आत्मविश्वास हा आपण कोणीतरी मोठे आहोत आणि आपल्याला ते मोठेपण प्रस्थापित करायचं अशा भूमिकेतून आलेला असतो. आणि क्वाइट कॉन्फिडन्स हा तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिलं तर आपल्याला काय खूप चांगल्या प्रकारे येतं हे जसं त्या व्यक्तीला कळलेलं असतं तसं काय येत नाही हे देखील कळलेलं असतं आणि त्याची शिकण्याची भूमिका असते. जो आक्रमक आत्मविश्वास असतो त्याला शिकण्याची भूमिका कमी झालेली असते कारण आक्रमण जास्त असतं. आणि क्वाइट कॉन्फिडन्स मध्ये समजून घेण्याची भूमिका असते आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय येतं आणि काय येत नाही हे दोन्ही क्लिअरली माहिती असतं आणि ते जे येतं ते योग्य प्रकारे अधिक चांगल्या प्रकारे करणं असं त्या व्यक्तीचा प्रयत्न असतो. आणि जे येत नाहीये ते जर इंटरेस्ट असेल तर आवड असेल तर आवश्यकता असेल तर शिकणं नाही तर जे आपल्याला येत आहे ते अधिकाधिक रिफाईन करणं याच्यावरती त्याचा भर असेल. म्हणजे उदाहरणार्थ MS धोनी जर विकेट कीपर असेल आणि तो बॉलर नसेल समजा म्हणजे उत्तम बॉलर नसेल पण उत्तम विकेट कीपर आहे बॉलिंग केली तर त्याला येऊ शकते कारण क्रिकेटचं ज्याला ज्ञान आहे त्याला कुठलाही फील्ड असा प्रयत्न केला तर कुठलाही येऊ शकतो. पण तो जर सगळं करत बसला तर काहीच जमणार नाही. म्हणून विकेट किपिंग मध्ये रिफाइनमेंट आणणं ह्याच्यावर तिचा भर दिला त्यांनी की जे तो देतोय तर त्यामुळे असं लाइटनिंग स्पीडनी तो लोकांना बॅट्समनना आउट करू शकतो. तर सांगण्याचा हेतू असा की तो जो आक्रमक आत्मविश्वास आहे तो अहंकारावर आधारलेला असतो आणि तो दीर्घकाळ टिकत नाही. त्याला फेल्युअर त्याला घेताच येत नाही. तो चवताळतो पण नुसतं चवताळून आणि फेल्युअर घ्यायचं नाही म्हणून फेल्युअर येत नाही असं नाही आणि चवताळल्याने ते दूर होतं असंही नाही. तर फेल्युअरच्या वेळेला आतली स्टॅबिलिटी आपली स्थिरता तशीच टिकून राहणं आणि परिस्थितीचा अभ्यास करून त्याच्यावरती कसं काबू मिळवायचा किंवा ते ओव्हरकम कसं करायची ती सिच्युएशन याच्याविषयीचं जे आतून येणारं ज्ञान असतं तर ते क्वाइट कॉन्फिडन्स ज्याला असतो त्याच्यात ते येतं. त्यामुळे तो परिस्थिती जर थोडीशी नाजूक असेल किंवा अनुकूल नसेल तर थोडं चार पाय तो मागे येतो त्यात शक्ती एकवट होतो आणि पुढची जी झेप असते ती मोठी असते. आणि तुम्हाला मुद्दाम सांगायला पाहिजे की आपण ज्या प्रकारची योग साधना करतो तर त्याच्यामध्ये हे अंतर्भूत असतं. पण आपण आसनं करताना तुम्हाला माहिती की आपल्या क्षमता जाणतो कुठपर्यंत करता येत आहे हे जाणतो. क्षमतांमध्ये राहण्याचा आपल्याला जर सराव आसनांच्या निमित्ताने झालेला असेल ध्यानमय योगासनांच्यामुळे तर नकळत आपल्यामध्ये स्वतःला आपल्याला काय जमतं आणि काय जमत नाही म्हणजे नेमकं काय हे कळायला लागलेलं असतं आणि ते ज्याचं विकसित होतं त्याला स्वतःविषयी क्लॅरिटी आलेली असते. ती जर क्लॅरिटी आली असेल तर त्यातनं एक विनम्र आत्मविश्वास जागृत होतो. मला असं वाटतं की विनम्र आत्मविश्वास हा अहंकारमूलक आक्रमक आत्मविश्वासापेक्षा फार चांगला. आणखीन एक स्टेप पुढे जाऊन मला असंही वाटतं की खरा अगदी अल्टिमेट आत्मविश्वास जो असतो तो आत्म्यावरचा विश्वास असतो. आपल्या आत्मतत्वावरचा विश्वास असतो आणि आपल्यात आत्मतत्वाचा विश्वास आपण कधी ठेवू शकतो त्याला आत्मानुभूती येते त्यालाच विश्वास ठेवू शकतो त्याच्यात. म्हणून आत्मानुभूती
साठी प्रयत्नशील राहणं हे सर्वोत्कृष्ट आत्मविश्वास मिळवण्याचं साधन आहे. आणि ते जर आपल्याला चांगल्या प्रकारे कळलं तर मला वाटतं विनम्र आत्मविश्वासाच्या पलीकडचा सर्वसमावेशक आत्मविश्वास सुद्धा तुमच्यामध्ये त्यातनं निर्माण होऊ शकेल, की जो दुसऱ्याचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्याला मदत करू शकेल. म्हणजे आता हे दोन प्रकारचे जे आत्मविश्वास आहेत, आक्रमक आत्मविश्वास किंवा क्वायट आत्मविश्वास, हे दोन्ही व्यक्तीपुरते मर्यादित आहेत. पण आत्मानुभूतीनंतर आत्मतत्वावरती निर्माण झालेला विश्वास, अनुभूतीवर आधारलेला विश्वास हा तुम्हाला जी शक्ती देईल, आत्मबल देईल, त्या आत्मविश्वासाच्या पाठीशी आत्मबल उभं असेल. ते जर असेल तर तुम्ही इतके आश्वस्त असाल स्वतःविषयी की तुम्हाला दुसऱ्याला आत्मविश्वास देऊन किंवा त्याचा आत्मविश्वास वाढवल्याने आपलं कमी होईल असं वाटत नाही. आणि ज्याला असं वाटतं त्याला मी म्हणलो तसं अल्टिमेट जो आत्मविश्वास आहे, मग तत्वावरचा विश्वास आहे, तो त्याला प्राप्त झालेलाच नसतो असं निष्कर्ष काढायला हरकत नाही. म्हणून आपण क्वाइट कॉन्फिडन्स म्हणजे आक्रमक आत्मविश्वासाकडनं क्वाइट कॉन्फिडन्स कडे जाणं उपयुक्त ठरेल. आणि त्याच्याही पलीकडे आत्मानुभूती घेऊन आत्मतत्वाच्या अनुभूतीवर आधारलेला चिरंतन आत्मविश्वास, जो दुसऱ्यांना सुद्धा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये संक्रमित करू शकेल, असा आत्मविश्वास निर्माण होणं हे माझ्यामध्ये सर्वाधिक आपल्या हिताचं असतं. कॉन्फिडन्स आणि अहंकाराचं लक्षात आलं. अहंकाराचं थोडस असंही लक्षात घ्या की मागच्या थोडा मी उल्लेख केला होता की आपल्याला इतर सगळ्या अस्तित्वापासून आपण वेगळे आहोत याची जी जाणीव असते, तर ती जाणीव म्हणजे अहंकार असतो. अगदी मूलभूत अहंकार, की मी म्हणलो तसं की तहान लागली तर पाणी प्यावंसं वाटणं, भूक लागली तर खाल्लं जाणं, नंतर झोप आली तर झोपणं, जाग आली उठणं. तर हे ज्या सगळ्या मूलभूत गोष्टी आहेत, तर त्या हे आपण वेगळे जे आहोत जगापासून याची जाणीव असल्यामुळेच आपल्याला हे शक्य आहे. त्यामुळे हा अहंकार जो आहे तो आवश्यक अहंकार असं म्हणता येईल. पण मी आहे त्याच्यापेक्षा स्वतःला मोठं समजलं, किंवा आजच्या मी म्हणलो तसं त्याच्यातही काही मला प्रश्न आले की आपण आहोत त्याच्यापेक्षा स्वतःला कमी समजणं हा अहंकार कसा. तर तुम्ही जे विचार करताय ते बहुधा अहंकार म्हणजे गर्व अशा अर्थाने करताय. तर मी जे म्हणतोय ते असं म्हणतोय की वेगळेपणाची जाणीव, अस्तित्वापासून मी जो वेगळा आहे अशी जी जाणीव होत असते, तर ती जाणीव म्हणजे अहंकार आहे. तर ही जाणीव जी आहे माझी वेगळेपणाची जाणीव, तर मी खूप मोठा आहे असं वाटणं म्हणजे सुद्धा वेगळेपणाचीच जाणीव आहे. आणि मी कोणीच नाही असं वाटणं ही सुद्धा वेगळेपणाचीच जाणीव आहे. तर तशा अर्थाने तो बेसिक अहंकार आहे. परंतु कॉन्फिडन्स जो आहे, आत्मविश्वास जो आहे, मगाशी सांगितलं तसं मला मी काय आहे याचा जर माझा सतत अभ्यास चालू असेल, मला समजून घेण्याची प्रक्रिया ही माझी चिरंतन चालू असेल, माझ्यातले गुण काय, दोष काय आहेत, माझ्या क्षमता काय आहेत, मर्यादा काय आहेत, हे मला खूप क्लिअर असेल एकदम, त्याच्याबद्दल जरा सुद्धा कन्फ्युजन नसेल, तर त्यातनं मला जी स्वतःविषयीची खात्रीची भावना निर्माण होईल, तर ती खात्रीची भावना म्हणजे खरा आत्मविश्वास असेल. आणि खोटा आत्मविश्वास मध्ये दिखाऊपणा जास्त असेल. माझ्यात जे खरा आत्मविश्वास असेल तुम्हाला दाखवायची गरज नाही बसला, तो असेल. जेव्हा दिसायला पाहिजे तो दिसेल, दिसायची गरज नाही तर तो क्वायट असेल. हे सुद्धा जरा चिंतनाचा विषय आहे की आपल्यामध्ये आत्मविश्वास आहे हे सगळ्यांना कळलं पाहिजे असा जर आपला आग्रह असेल, तर मुळात तो आत्मविश्वास नाहीच आहे असं समजायला हरकत नाही.
कारण ज्या आत्मविश्वासाला समोरच्या माणसाच्या अप्रुव्हलची गरज भासते, ज्या आत्मविश्वासाला इतर माणसांच्या आधाराची गरज भासते, तर तो आत्मविश्वास जेन्युइन नसतो, खराखुरा नसतो. हा, असा आहे काय जान्हवीचा प्रश्न की विराट कोहलीचा अग्रेसिव्ह कॉन्फिडन्स हा पण अहंकार म्हणता येईल का? मला तरी असं वाटतं की तो अहंकारच म्हणता येईल. कारण जिथे अग्रेशन आहे तिथे अहंकार आहे. ते कुठल्याही पातळीचं असो, कोणाचंही असो, कोणामधलं असो, काही असो. आणि तुम्ही जर पाहिलं ना, म्हणजे एक अभ्यासाचा भाग म्हणून, तुलना म्हणून नाही, पण अभ्यास म्हणून पाहायला गेलं तुम्ही, तर तुम्ही सगळेजण काही क्रिकेटचे मॅचेस पाहत असतील असं नाही, पण जर पाहिले असतील तर त्यांना हे लगेच लक्षात येईल की क्रिकेट खेळत असताना एक कॅप्टन म्हणून तुमच्या पुढे खूप खूप गोष्टी तुम्हाला अटेंड करायच्या असतात, खूप गोष्टींवर लक्ष ठेवायचं असतं. पिच कसं आहे, हवा कशी आहे, बॉलर कसे आहेत, त्यांच्या क्षमता काय आहेत, मर्यादा काय आहेत, बॅट्समन कसा खेळतोय, पिच कसं आहे, आपली टीम कशी आहे, प्रत्येकाच्या क्षमता मर्यादा काय, ते सगळ्याचं त्याला भान ठेवून पावलोपावली निर्णय घ्यावे लागतात, निर्णय बदलावे लागतात, रिस्क घ्यावं लागतं, असं अनेक गोष्टी असतात कॅप्टनच्या. तर तुम्ही जर, आणि अशा क्रिटिकल सिच्युएशन्स धोनी कॅप्टन असतानाही निर्माण होत होत्या आणि विराट असतानाही निर्माण होत होत्या. तर तुम्ही त्यांची बॉडी लँग्वेजचा जर अभ्यास केला, त्यांच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशन्सचा अभ्यास केला, तर तुम्हाला असं लक्षात येईल की धोनी त्या सिच्युएशन मध्ये गुरफटत नाहीये, त्या सिच्युएशन मध्ये उत्तर कसं काढायचं याच्याविषयीचा विचार करण्याआधी जास्त भर देते, असं आपल्याला त्याच्याकडे पाहून जाणवतं. आणि विराट त्या सिच्युएशनच्या प्रभावाखाली कुठेतरी आलाय असं जाणवतं. आणि हे होलिस्टिक अटेन्शन जे असतं ते काही साधी गोष्ट नसते. त्यामुळे ते जर जमलं नाही, तिथे इमेजला तडा जातो ना की मी कॅप्टन आणि मला हे जमत नाही, मग ती चिडचिड होते. तर तुम्ही जर पाहिलं की धोनी असताना सगळे प्लेयर्स बऱ्यापैकी कम्फर्टेबल आणि फोकस्ड असायचे. लक्षात घ्या, कम्फर्टेबलही असायचे आणि फोकस्डही असायचे. आणि आता तेवढे कम्फर्टेबल नसतात, फोकस्ड असावंच लागतं, पण आता त्यांचं हे सगळं करिअरचा प्रश्न असतो आणि कमर्शियल्सही त्यातले खूप मोठे स्टेक्स असतात, तर त्यामुळे फोकस्ड असणं त्यांना भागच पडतं. पण कम्फर्टेबल असणं आणि फोकस्ड असणं एकाच वेळेला हे धोनीच्या वेळेला होत होतं, ते दिसायचं आपल्याला पाहून सुद्धा. पण विराटच्या बाबतीत तसं दिसत नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की विराट मध्ये ते चिडचिड किंवा ते जे दिसते किंवा आक्रमकता जी दिसते, तर ती बॅटिंग मधली आक्रमकता मी म्हणत नाही, अदरवाईजची आक्रमकता म्हणतो. बॅटिंग मधली आक्रमकता म्हणजे कसं की त्या बॉलवरती तुटून पडणं आणि काही करून रन्स काढणं टीमसाठी, हे बरोबरच आहे, त्याचं कामच आहे ते. पण त्याची अशी हे होणारी असते, विकेट गेली की असं जे अगदी ते चौताळून उठणं असतं, तर ते जे आहे त्याच्यापेक्षा माझ्या मते क्वाइट कॉन्फिडन्स हा जास्त परिणामकारक असतो आणि दीर्घकालीन असतो. एक असा प्रश्न आलाय की रिॲक्शन आणि एक्सप्रेशन मध्ये फरक काय? आपण असं म्हणतो ना, मनामध्ये सर्व कसंही जरी विचार आले तरी ते येऊ द्यायचंय आणि त्याला रिॲक्ट करायचं नाही. म्हणजे चांगला विचार आहे म्हणून यायला पाहिजे आणि वाईट आहे म्हणून यायला नको असं म्हणायचं नाही. तर चांगला, वाईट तर वाईट नाही, आपल्याला काहीच म्हणायचं नाही असं आपण म्हणतो. ध्यान करताना विचार कसे हँडल करायचे, तर रिॲक्ट न करणं असं म्हणतो. तर हे रिॲक्शन न देणं हे अशासाठी महत्वाचं आहे की रिॲक्शन्स फार वरवरच्या आणि उथळ असतात आणि त्यामानाने रिस्पॉन्स हा जास्त विचारपूर्वक दिलेला प्रतिसाद असतो. त्या विचारपूर्वक दिलेली रिॲक्शन म्हणजे रिस्पॉन्स असतो आणि अविचाराने दिलेली रिॲक्शन म्हणजे रिॲक्शन असते.
म्हणजे चुकीची रिॲक्शन असते. विचारपूर्वक दिलेली रिॲक्शन म्हणजे प्रतिसाद असतो आणि अविचाराने दिलेली रिॲक्शन म्हणजे चुकीची रिॲक्शन असते, चुकीची प्रतिक्रिया असते. तर ह्या चुकीच्या प्रतिक्रियांमधनं जर आपण मोकळे होऊ शकलो, मुक्त होऊ शकलो आणि सगळ्या गोष्टी आत समजून घेऊन त्या समजुतीच्या आणि अंडरस्टँडिंगच्या आधारावर आपण ज्याला बोलायला लागतो तर त्याला ते नुसतं रिॲक्शन नसते किंवा नुसता रिस्पॉन्स नसतो, तर आपल्याला जे आतून खूप चांगल्या प्रकारे कळलंय आणि पटलंय त्याचा तो आविष्कार असतो, बाह्य आविष्कार असतो, एक मॅनिफेस्टेशन असतं. तर त्याला आपण एक्सप्रेशन म्हणू शकतो. एक्सप्रेस होणं, आपल्याला तळमळीने खूप वाटतंय ते एक्सप्रेस करणं, त्याचा आविष्कार करणं. रिॲक्शन म्हणजे अविचाराने दिलेली प्रतिक्रिया, रिस्पॉन्स म्हणजे विचारपूर्वक दिलेली प्रतिक्रिया आणि एक्सप्रेशन म्हणजे पूर्णपणे समजून आपल्याला जे खूप आतून वाटतंय, तळमळीने वाटतंय त्याचा झालेला आविष्कार म्हणजे एक्सप्रेशन असं म्हणता येईल. समोरचा माणूस खूप चिडला असेल तर आपण कसे रिॲक्ट करायचे? समोरचा माणूस जर खूप चिडला असेल आणि जर आपल्याला शक्य असेल तर आपण त्या सिच्युएशन मधनं बाहेर यायचं, थोडं रिलॅक्स व्हायचं, शांत व्हायचं. ते चिडण्याची जी घटना घडली तर त्याचा जरा तपशील थोडा समजून घेण्यावर भर द्यायचा आणि आपल्याला ते लक्षात आलं की अरे चिडण्यामध्ये आपणच कारणीभूत आहोत आणि समोरचा माणूस चिडलाय तो खरोखर त्याला जाईज म्हणजे सबळ कारण आहे असं जर आपल्या लक्षात आलं आणि त्याचं पण आपल्याशी मान्य केलं की असं आहे, तर आपला त्याच्याविषयीचा जो राग असेल तो रागावला याच्याविषयीचा आपला जो राग आहे तो कमी होईल, हा एक भाग. आणि दुसरं असं की कुठलाही माणूस समोरचा जर रागावलेला असेल आणि आपण जर त्याच्यावरती अजून दुप्पट रागावलो, मग तो अजून त्याच्यावर दुप्पट रागावला आणि रागवा रागवी चालू राहिली तर ऍक्च्युअली प्रश्न सुटतच नाही. तर तुम्ही जर खोलात जाऊन विचार केला तर रागावणं याचा अर्थ काय असतो, तर काहीतरी आपण करत असतो, करायचं असतं आणि त्याच्यात अडथळा आला की आपल्याला चिडचिड होते. काहीतरी प्रवाह सुरू असतो, आपला विचाराची एक साखळी सुरू असते आणि त्यात काहीतरी अडथळा आला. म्हणजे समजा असं म्हणूयात की कामाचा व्याप आहे, वर्किंग विमेनच्या बाबतीने विशेषतः की ज्यांना ऑफिसमध्ये जायचं असतं, घरातलं सगळं म्हणून सगळी धावपळीच्या वेळेला तर अचानक गॅसच गेला तर त्या गडबडून जातील एकदम, आता काय करायचं असं प्रश्न पडेल. तर खूप त्याच्या कोणीतरी एक तिची 5-7 वर्षाची मुलगा रडत रडत येऊन म्हणला काही माझा गृहपाठ राहिलाय, मला सांग ना काहीतरी. नवरा म्हणला काय का माझी किल्ली सापडत नाही गाडीची वगैरे असं व्हायला लागलं तर ती संतापेल, चिडेल. ती म्हणजे काय होतंय तिचं संतापेल चिडेल म्हणजे काय की तिने काहीतरी ठरवलंय करायचं, त्याच्यात व्यत्यय आला म्हणून ती अपसेट होईल आणि चिडेल. आता हे जी सिच्युएशन आहे ही खूप ट्रिकी आहे, ती प्रिव्हेंट करणं शक्य आहे. पण ज्याला अशी निर्माण झालेली असेल सिच्युएशन त्यासाठी नवऱ्याने काही काळापुरतं शांत राहणं हे उपयुक्त ठरू शकतं. फार तर त्याच्याविषयी नंतर संध्याकाळी आल्यावरती जेवण वगैरे झालं ती तो विषय काढून बोलता येऊ शकतं की असं असं झालं होतं, तू जरा प्रमाणाबाहेर चिडल्यासारखी वाटली, खरं काय कारण होतं, अशी अशी सिच्युएशन होती. काही कारण अशी असतील की जी आवाक्यातली असतील, काही आवाक्याबाहेरची असतील. तर गॅस अचानक संपला तर कोणीच काही करू शकत नाही. तर त्यावेळेला पटकन बाकीच्यांनी जर तिला मदतीला हात दिला आणि तिच्या पुढे आलेले जे प्रश्न आहेत ते सोडवायला मदत केली
म्हणजे काही काळजी करू नको, मी कॅन्टीन मध्ये खाईन असं नव्याने सांगितलं. नाही, मी सांगेन बाईंना की आज अचानक गॅस संपल्यामुळे असं झालं आणि रागावलं तर खाईन मी राग त्यांचा. असं जर त्यांनी बाजूच्या लोकांनी, आता 5-7 वर्षाच्या मुलीकडनं अपेक्षित नाहीये, पण नवऱ्याने जरी केलं तरी सुद्धा त्या बाईला खूप मोठं रिलीफ मिळेल की ठीक आहे, माझी मी शोधतो केली असं तो म्हणला तरी रिलीफ वाटेल. तर मुद्दा असा की एक साधा उपाय म्हणजे समोरचा माणूस चिडलेला असताना ते का चिडलाय हे समजून घेण्यावर भर देणं, जे शक्य असेल ते कारण दूर करण्याचा प्रयत्न करणं आणि आपण उलटून न चिडणं काही काळापुरतं. असं जर आपण करू शकलो तर त्याला तेल टाकल्यासारखं होत नाही, ते आगीत तेल ओतल्यासारखं होतं आणि नुसतेच ठिणग्या उडत राहतात एकमेकांचं. तुझं बरोबर आहे का माझं बरोबर आहे, मी असं का म्हणलं तू असं का म्हणलं, असं कसं केलं मी तसं कसं केलं, असं खूप 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 ते वाढत जातं आणि निष्पन्न काहीच होत नाही, प्रश्न तिथेच राहिलेला असतो. म्हणून विजडम लाईज इन focusing on solving problems more than getting entangled in those problems. So that's the wise thing to do. So in such situation where you're really upset and really irritated, if you probe deep into finding the uh, triggers which have caused such situation or given rise to such a situation, and if next time you take care of those triggers, then those events, incidences of irritability will not recur again. तर असं आपल्याला थोडंसं म्हणजे एखाद्या अनुभवातनं शिकून त्यातनं शहाणं होऊन पुढच्या वेळेला जरा बेटर काही करता येणं हे तर करावंच लागेल. एक प्रश्न आहे पहा की संवादाचा विसंवाद होत असताना अरेला कारे न करणं हा अप्रोच म्हणजे एक प्रकारे स्वतःला कमी लेखणं होतं का? कुठली सिच्युएशन आहे त्यानुसार ते अवलंबून आहे. म्हणजे काहीतरी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे कळलेलं जर असेल की अरेला कारे हे चिरंतन चिरकाल टिकणारं उत्तर नाहीच आहे, हे जर आपल्याला छान कळलं तर आपण तसं करणारच नाही, पहिली गोष्ट. आणि म्हणजे कमी लेखणं, सिच्युएशन काहीतरी विचित्र आहे आणि काहीतरी खूप भांडणाचं शक्यता निर्माण झाली आहे, तर त्याच्यामध्ये आपण जर ते भांडण म्हणजे तो प्रश्न सोडवण्यावर भर दिला नाही आणि नुसतंच त्या भांडणाला खतपाणी घालत बसलो तर त्यांनी निष्पन्न काहीच होणार नाही. हे जर आपल्याला 1-2-4 आपल्या आयुष्यात घडणारे प्रसंग, इतरांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रसंगांचा अभ्यास करून जर चांगलं लक्षात आलं असेल तर आपण तो अप्रोच घेणारच नाही, आपोआपच घेणार नाही, कारण आपली भूमिकाच बदललेली असेल. आपण असं म्हणू की मला कोण बरोबर आहे याच्यावर भर द्यायच्याऐवजी काय बरोबर आहे याच्यावरती मला लक्ष द्यायचं आहे, हे जर आपण ठरवलेलं असेल तर खूपसे विसंवाद टळू शकतात की बरोबर काय आहे. समोरचा आता बऱ्याच वेळेला विसंवाद ज्यावेळेला निर्माण होतो तर त्यावेळेला समोरचा माणूस असं गृहीत धरून चालतो की त्याचं बरोबर आहे आणि तुम्ही असं गृहीत धरून चालता की तुमचं बरोबर आहे. आणि असं ज्याला होत असतं तर त्याला त्या चुकीच्या प्रकाराच्या अहंकारांचा तो टकराव असतो, एकमेकांची टक्कर होत असते सारखी आणि त्यातनं ठिणग्या उडत असतात. आणि मी असे काही प्रसंग पाहिलेत, असे काही अगदी जवळून पाहण्यात आहेत की प्रचंड रागाचा स्फोट झाला आणि त्याचा परिणाम म्हणून त्या माणसाला पॅरालिसिसचा अटॅक आला, असं पाहिलेलं आहे मी, म्हणजे जवळून पाहिलेलं. तर त्यामुळे असं धोके सुद्धा त्याच्यात प्रचंड असतात, आरोग्याच्या दृष्टीने प्रचंड धोके असतात. अर्थात त्याचा अर्थ असा नाही की आपण तो राग दडपून टाकतोय आत, असं मुळीच नाही. आपण फक्त हा जो एक सिद्धांत आहे ना, तो जर आपण लक्षात घेतला की कोण बरोबर आहे याच्यापेक्षा काय बरोबर आहे याच्यावरती जर भर दिला, मला वाटतं खूपच आपले ताणतणावही कमी होतात, मिसअंडरस्टँडिंगही कमी होतं आणि आपल्याला एखाद्याला कोणीतरी आपली चूक आपल्या लक्षात आली किंवा दुसऱ्या कोणीतरी आपल्या लक्षात आणून दिली तर आपल्याला काही भयंकर असं अगदी काहीतरी आपण फार कमी पडलो वगैरे असं काही वाटत नाही.
कारण चूक झालेलीच असते आणि टू एर इज ह्युमन, म्हणजे चुका होणे मानवी याला धरू नये, स्वभावाला अस्तित्वाला धरू नये. हे जर आपल्याला मान्य असेल तर आपली चूक मान्य करणं म्हणजे काहीतरी कमीपणा असं नाहीच नाही. ऑन द कॉन्ट्ररी, चूक झालेली समजून घेणं आणि मान्य करणं याला मनाचा प्रचंड म्हणजे प्रचंड मोठेपणा लागतो. त्याशिवाय तुम्ही तुमची चूक मान्यच नाही करू शकत. हा एक चिंतनाचा विषय आहे. म्हणजे मी म्हणतोय म्हणून तुम्ही मान्य करायला पाहिजे असं मुळीच नाही, पण मला तरी असं वाटतं मनापासून की चूक करणं याचं फ्रीडम असलं पाहिजे. कुठेही आपण ज्याला शिकत असतो, काही शिकत असलो, कुठलाही विषय शिकत असलो, कुठल्याही पातळीवरचं ते शिक्षण असलं, तर त्याच्यात सगळ्यात मोठं फ्रीडम आपल्याला कुठलं गरजेचं असतं तर फ्रीडम टू मेक मिस्टेक्स. आता फ्रीडम टू मेक मिस्टेक्स म्हणजे काही मुद्दाम चुका करायच्या असं त्याचा अर्थ नाही हो. तर जर चुका झाल्या तर त्याचा काही भयंकर काहीतरी अगदी हे झालंय, अपराध झालाय असं वाटणार नाही, अशी परिस्थिती असणं हे चांगल्या प्रकारे शिक्षणासाठी, चांगल्या प्रकारे होणाऱ्या शिक्षणासाठी अत्यावश्यक आहे. हे तर माणूस घाबरतोच, नकोच बाबा मला ते जमणारच नाही असं वाटायला लागतं. नको, कशाला रिस्क घ्यायची उगाच. मागच्या वेळा मी काहीतरी करायला गेलो आणि सगळे हसले मला आणि नकोच, मी ते आपल्याला मागेच राहतो, लांबच राहतो, अशी एक प्रवृत्ती त्यातनं चुकीची निर्माण होऊ शकते. तर म्हणून चुका करण्याचं फ्रीडम असणं म्हणजे नेसेसरीली दरवेळेला चुका करूनच ते फ्रीडम एक्सरसाइज केलं पाहिजे असं मुळीच नाही. पण जर चूक झाली तर सगळे आजूबाजूचे लोक तुम्हाला अगदी धुवून काढतायत असं वातावरण नसलं तर चांगलं. असलं तर आपल्याला आतून स्वतःला प्रिपेअर करावं लागेल की आजूबाजूची लोक मला फार धुवून काढतायत आणि माझा आत्मविश्वास ठेचून काढतायत, आत्मविश्वास. असं जर असेल तर आपल्याला आपला बचाव कसा करायचा हेही समजून घ्यावं लागेल. आणि थोडस हायबरनेशन मध्ये जाणं, जसं कासव करतं ना, की काहीतरी आजूबाजूला जर काहीतरी त्याला धोकादायक वाटलं तर सगळं ते आवरून घेतं, आपले पाय आत घेतं दोन्ही बाजूनी आणि शांत होतं, आणि त्याचं कवच बऱ्यापैकी स्ट्रॉंग असतं. त्यामुळे तसं पण परिस्थितीत अडचणीची आली, काहीतरी अंगावरती काहीतरी मोठे आघात होणारे तसं दिसलं आणि आपल्याला हे आतून माहिती असेल की आपलं बरोबर आहे आणि त्यात अहंकार नसेल, कळलेलं असेल आणि उगीच सगळीकडनं आपल्यावरती हल्ला बोल केलं जातंय, अशाला जे शांत राहणं आवश्यक असेल तर ते तुम्हाला जर ते कळलेलं असेल तर शक्य होईल, कळलं नसेल तर नाही शक्य होणार. नुसतं ठरवून नाही होणार की मी काही झालं तरी आता शांत राहणार असं म्हणून नाही शांत राहणार. असे एक आपण समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणखीन याच्यामध्ये असा एक प्रॅक्टिकल प्रश्न आहे की आपण जेव्हा ध्यान करतो, विशेषतः शवासन ध्यान करतो, तर त्यावेळेला एकीकडचा ताण कमी झाला की दुसरीकडे वाढतो, असा एक प्रश्न आहे. तर काय करावं अशा वेळेला? तर तुम्हाला मी सांगितलं असेल मागच्याला की ज्याला आपण आरामशीर बसतो किंवा आडवे पडतो आणि आरामशीर त्याची खात्री करून घेतो आणि नंतर मग आपण दुसऱ्या स्टेजमध्ये कुठे कुठे ताण आहे त्याचा अनुभव घेतो आणि ते हालचाल करून दूर करतो. तर आपण समजा पायापासून सुरुवात केली आणि एक एक ताण करत दूर करत करत खांद्यापर्यंत आलो, गळ्यापर्यंत आलो, हात सगळे रिलॅक्स केले आणि आपल्याला असं लक्षात आलं की अरे माझ्या डाव्या गुडघ्यामध्ये ताण आहे बरं का, आणि परत छान डोक्यापर्यंत यायचं. तर हा जो भाग आहे तर हे कसं समजुतीने घेण्याचा भाग असतो की आपण जर फार ते रिच्युअलिस्टिक झालो की नाही आता पायापासून इतकं आलं आणि तसं फार बांधेसूदपणा आणला त्याच्यामध्ये, बंदिस्तपणा आणला, बांधेसूदपणा आणण्यापेक्षा बंदिस्तपणा आणला आपलं, आणि ते कर्मकांड झालं की नाही ते इतका वेळ ह्याला द्यायचा, 20 मिनिटाचं श्वासन ध्यान करायचं, 5 मिनिटं पहिल्या स्टेजला, 5 मिनिटं दुसऱ्या, 5 तिसऱ्या आणि 5 चौथ्या. आता मी तिसऱ्या स्टेजला आले ना, मी पहिल्या स्टेजला नाही जाणार, आता मी पुढे आले.
असं म्हणून नाही चालणार. तर जर ताण आला असेल तर तो त्यातल्या, कारण आपण करतोय कशासाठी हे सगळं, तर निर्विचार स्थिती प्राप्त करण्यासाठी, मनाची शांत स्थिती प्राप्त करण्यासाठी. तर ती करता करता वाटेत जर काही अडथळा आला तर त्या पातळीचा अडथळा दूर करूनच पुढे गेला पाहिजे. आणि हाच तर शवासन ध्यानामागचा विचार आहे ना, की मला बसून ध्यान करायला लागल्यानंतर थोड्या वेळेने पाठीमध्ये रग लागली, पायाला मुंग्या आल्या, तर तसंच रेटून बसायचं. याच्यापेक्षा मी आडवं पडलो आणि आतली जी माझी ध्यानावस्था आहे, मनाची शांत स्थिती प्राप्त होण्याची जी प्रक्रिया सुरू झालेली आहे ती जपणं, याला जर महत्व दिलं तर ती प्रक्रिया चालू राहील ना, निर्विचारतेकडे जाण्याची प्रक्रिया चालू राहील. पण मी जर हट्टाला पेटलो आणि मला सगळ्यांना दाखवून द्यायचंय की मी कसं एका जागी बसलो की 3 तास न हलता पाठ सरळ ठेवून कसा बसू शकतो, हे सिद्ध करायला लागलो आपण, की आसन सिद्धी त्याला म्हणतात, 3 तास एका जागी बसू शकणं. तर असं पेटून उठून जर आपण केलं तर त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी आत विचलित झालेले असतो, कारण कुठेतरी काहीतरी डिस्कम्फर्ट निर्माण झालेलाच असतो. कारण शरीर आहे ना ते, आणि शरीरातल्या सगळ्या व्यवस्था आहेत त्या, रक्ताभिसरण होतंय शरीरामध्ये, श्वसन होतंय, तर ते जर कुठेतरी आपण बराच वेळ एका स्थितीत बसलो तर रक्ताभिसरण अफेक्ट होणं, त्याच्यावर परिणाम होणं, आणि ते रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे मुंग्या येणं आणि थोडस सोर वाटणं काही भागांमध्ये, हे नॉर्मल गोष्ट आहे, फिजिओलॉजिकल आहे. तर त्याच्याचं फिजिओलॉजिकल उत्तर काढलं पाहिजे ना. असंच रेटायचं काय कारण आहे, त्यांनी काय व्हॉट आर यू अप टू, असा एक प्रश्न पडतो. आणि असं आहे, हे खरं आहे की आसन सिद्धी हा प्रकार आहे तो काही चुकीचा असं नाही, पण तो एफर्टलेस इज, सहजतेने तुम्ही बसू शकताय एका जागी, ते इतकीच सहजता आलेली आहे की तुमचं ते शरीर आणि शरीरातल्या सगळ्या ज्या फिजिओलॉजिकल क्रिया आहेत त्या इतक्या ऍडजस्ट झालेल्या आहेत त्या सहजतेमुळे, त्यामुळे तुम्हाला 3 तास बसून पायाला मुंग्या येतच नसतील तर काहीच बिघडत नाही ना मग बसायला. मुद्दा काय आहे की आपण ज्याला काहीतरी सिद्ध करायला जातो की मी कसा श्रेष्ठ आहे आणि मी कसं साधना बरेच वर्ष करतोय त्यामुळे मला या कशा शक्ती प्राप्त झाल्या ते सगळ्यांना कळलं पाहिजे, अशा भूमिकेत मी जातो त्याला मी माझं खूप नुकसान करून देतो, आध्यात्मिक नुकसान करून देतो. कारण अध्यात्म हे मोर दॅन 100% इंडिव्हिज्युअल आहे आणि जाता जाता बाहेरच आहे. हे आत शांत असणं महत्वाचं आहे, शांत दिसणं हे बाहेरच्या जगासाठी आहे आणि असणं तुमच्यासाठी आहे. मला वाटतं शांत असणं जर जमलं तर शांत दिसणं आपोआप होईल. पण शांत किती मी जरी अशांत असलो तरी मला शांत दिसायचंय असं ठरवून मी जर शांत दिसायला लागलो तर मी एक आत द्वंद्व निर्माण केलाय. आत मी अशांत आहे आणि दाखवतोय शांत, म्हणजे द्वंद्व सुरू झालं, तर त्याच्यात फार शक्तीचा क्षय होईल. पण तुम्ही जर नॉर्मल राहिलो की अशांत असलो तर त्या अशांतीचा अभ्यास केला मी, त्याची कारण सगळी छान साधेपणाने शोधून काढली, समजून घेतली, दूर केली, तर मी आतूनच शांत होईना. शांत दिसणं हे फारच बाहेरची गोष्ट झाली. पण मी किती रागावलेला असो तरी दिसता कामा नये अशा याने लागलो तर खूप मी स्वतःला त्रास करून येईल आणि आत सगळं ते साठलेला राहील राग, कुठेतरी कधीतरी एकदम उफाळून बाहेर येईल आणि आपल्याला आणि इतरांना आश्चर्य वाटेल, एवढा शांत दिसणार माणूस एवढा कसं काय भडकला. तर तसं नाही होता काम. अशा अर्थाने मी म्हणतोय की आपल्याला जागृत असणं, अवेअर असणं हे महत्वाचं आहे. आणि शवासन करताना ताण जर कुठेतरी आला, आपण दूर केलेला भागातून आपण पुढे गेलो आणि लक्षात आलं अलीकडचा ताण पुन्हा आलाय, तर तो दूर करून पुन्हा पुढे गेलेलं बरं. आणखीन एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे की आपण आसन करताना असं म्हणतो, तिथे आपण आता आलो नाही, काही जण याच्याशी रिलेट होतील, काही नाही होणार, पण एक जाता आता सांगतो, ते आपल्याला करायचंच आहे इव्हेंच्युअली, की ध्यानमय योगासन म्हणजे काय हे आपल्याला शिकायचंच आहे. पण
आपण असं करतो की ती ऍक्शन ज्याला आपण करतो आसनाशी संबंधित ऍक्शन, तर त्याला आपण काय करतो की आसनाची कृती करायला लागल्यानंतर ताण कुठे यायला लागतो याचा आतून आपण प्रचिती घेतो आणि तो सुसह्य ताण जाणवला की तिथे रिलॅक्स होतो. आणि हे जे रिलॅक्स होणं आहे म्हणजे ताण जाणताना जाणून घेऊन जाणत असताना रिलॅक्स होणं, हे आपण आसनांच्या वेळेला करतो. आणि ध्यानाच्या वेळेला आपण सगळ्याच कुठल्याच गोष्टीला काहीच रिॲक्ट करत नसल्यामुळे आतूनच आपण शांत झालेले असतो. त्या दोन्हीचा मेळ कसा घालायचा असा तो प्रश्न आहे की एका बाजूला तुम्ही असं म्हणताय की ताण जाणायचे शारीरिक पातळीवर आणि दुसरीकडे तुम्ही असं म्हणताय ताणातून मुक्त व्हायचं, तर याची संगती कशी लावायची. तर ऍक्च्युली हे थोडंसं एक्सप्लेन करतो मी तुम्हाला की शरीर आणि मन याचं नातं खूप जवळच आहे. ते आपण शरीराच्या पातळीत जे जे करतो त्याचे पडसाद मनाच्या पातळीवर उमटतात आणि जे जे मनाच्या पातळीवर करतो त्याचे शरीराच्या पातळीवर प्रसाद उमटत असतात. कारण दोन्ही आपण जरी नावं वेगवेगळे वापरत असलो तरी प्रत्यक्षात ते एकरूपच आहे. शरीर मन बुद्धी भावना आत्मा हे आपल्याला समजण्यासाठी आपण वापरलेलं नॉमेनक्लेचर आहे. नावांची आपण मदत घेतोय पण प्रत्यक्षात एकरूपता हेच वास्तव आहे. तर शरीराच्या पातळीवर असणारा ताण मी आसनं करत असताना ज्या वेळेला अनुभवतो आणि तो अनुभवत असताना मी ज्याला रिलॅक्स व्हायला शिकतो शरीराच्या पातळीवर, तर त्याला अप्रत्यक्षपणे मी मनाच्या पातळीवर येणारा ताण कसा अनुभवायचा आणि तो कसा दूर करायचा ह्याचं अप्रत्यक्ष शिक्षण ऑलरेडी घेतलेलं असतं. तर बरेच जण मला येऊन सांगतात, एक 8-15 दिवस साधना झाली की सांगतात की सर मला खूप छान वाटतंय, रिलॅक्स वाटतंय, दिवसभर मन हे शांत राहतंय आमचं. आणि त्यांना मी विचारतो, हे तुम्हाला अडचण येते म्हणून सांगताय का अडचण दूर झाली म्हणून सांगताय? कारण त्यांचा सूर असा असतो ना की हो असं ते झालं आणि मन एकदम शांतच व्हायला लागलं. म्हणलं अडचण दूर झाली ना. तर त्याचा सगळ्याचा हेतू असा की आपलं ताण शारीरिक पातळीचा ज्याला आपण जाणतो आणि दूर करतो त्याचं अप्रत्यक्ष प्रशिक्षण आपण मानसिक पातळीचा ताण जाणणं आणि त्यावेळेला तो दूर करणं असं अप्रत्यक्ष प्रशिक्षण आपण दिलेलं असतं स्वतः. आणि त्यामुळे आपल्याला डे टू डे व्यवहारात वावरत असताना एक 15-20 दिवस झाले साधना सुरू झाल्यानंतर कसं जाणवायला लागतं की अरे मी बऱ्यापैकी शांत राहू शकतोय आता. असं म्हणजे हे परस्पर विरोधी नाहीये, परस्पर पूरक आणि परस्पर पोषकच आहे. आता याच्यामध्ये अनेकांनी मला असं रिस्पॉन्स कळवलाय पर्सनल लेव्हलला की पूर्वी त्यांना काम जरी कमी असलं तरी ताण यायचा आणि आता प्रचंड काम वाढलंय आणि तरी सुद्धा ताण येत नाहीये. की असंही काही जण सांगतायत मला की आम्हाला हे सगळं ऐकल्यानंतर खूप कॉन्सेप्ट क्लिअर होत आहेत आणि आम्हाला साधनेला खूप मदत होते त्यांनी. आणि काही काही जणांचे खूप गंभीर स्वरूपाचे प्रश्न आहेत, तर त्यांनी ते सांगत होते की पूर्वी आम्ही खूप विचलित होत होतो त्यांनी, पण आता त्या मानाने आम्ही त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने काम वाढलंय पण तरी सुद्धा आम्ही विचलित होत नाही. त्या सगळ्या खूप चांगल्या साईन्स आहेत आणि तसं आपल्यापैकी प्रत्येकाला हा अनुभव इव्हेंच्युअली कालांतराने येऊ शकतो. पण त्याच्यासाठी इन्साइटफुलनेस आला पाहिजे. तर त्या सगळ्या गोष्टी खूप आतून चांगल्या प्रकारे कळायला पाहिजेत. तशा जर कळायला लागल्या तर हे एवढं मोठं आश्चर्य करण्याची गोष्ट नाही. तर आता मला असं वाटतंय की अजून काही प्रश्न आहेत का तुमचे? आता काही इथे द्वंद्व असतं आणि त्याला मुळाशी भीती असते असं वाटतं आणि ती लॉजिकल
असेल तर त्याला कमी वाटते भीती, पण नंतर मग अशा बाहेर कसं पडायचं. मला वाटतं द्वंद्व ज्याला असतं, म्हणजे हे करू का ते करू, का हे चांगलं का हे वाईट, हे बरोबर का हे चुकीचं, असं ज्याला ठरवायचं असतं, तर त्याला आपल्याला दोन्ही गोष्टी इक्वली महत्वाच्या असतात, वाटत असतात, म्हणूनच द्वंद्व निर्माण होतो. फारच त्याच्यात डिफरन्स जर असेल, एखादी गोष्ट आपल्याला नक्की माहिती आहे की काही चुकीची नाहीये, आणि एक गोष्ट त्याच्याच विरोधी असणारी अपरेंटली ही नक्की बरोबर आहे असं माहिती असेल, तर द्वंद्व नसेल. पण दोन्ही सिमिलर असेल तर द्वंद्व असेल. तर म्हणून त्यातले जे बारकाईने बघणं जे आहे, पुन्हा पुन्हा आपल्याला तेच करावं लागणार आहे की जागृत असणं, डोळस असणं, समज आपली वाढणं, या गोष्टी सगळ्याच्या खूप कायमच महत्वाच्या का ठरतात. तर प्रत्येक ठिकाणी त्याचं डायरेक्ट ऍप्लिकेशनच आहे. अशा द्वंद्वामध्ये आपण सापडलो आणि आपल्याला कुठलाही निर्णय घेतला तरी त्याचे परिणाम काय होणार आहेत भविष्यामध्ये माहिती नसतं, कारण तसं भविष्यात आपण प्रोब नाही करू शकत. आणि भीतीचं मूळ कारण हेच असतं की अनिश्चितता आणि कुठेतरी असुरक्षितता वाटणं, की मी एक निर्णय घेतला तर त्याचे परिणाम काय होतील हे नक्की माहिती नसतं. त्यामुळे माणूस गडबडून जातो आणि हा निर्णय घ्यावा का हा निर्णय घ्यावा ह्याच्यात कन्फ्युजन होतं. म्हणजे तुम्ही एखाद्या डिपार्टमेंटल स्टोअर मध्ये गेला, तुम्हाला काहीतरी एखादी समजा पर्स घ्यायची, तिथे अशा हजारो पर्स मांडून ठेवलेले असतील, तर तुम्ही कुठल्या प्रकारची तुम्हाला पर्स घ्यायची आहे हे विसरूनच जाल आणि ते सगळं नुसतंच ती व्हरायटी बघत बसाल आणि शेवटी बाहेर येताना पर्स न घेता बाहेर याल. कारण ज्याला व्हरायटी खूप असते त्याला त्याच्यात चॉईस करणं अजून अवघड होतं, आणि ज्याला लिमिटेड असतं त्याला ते पटकन जाऊन ही अशी अशी माझी रिक्वायरमेंट ती घेतली, 4-5च पर्याय असतात, पण हजारो पर्याय असतात, त्याला कन्फ्युजन जास्त वाढतं. माझं पर्सनली एकदा असं झालं होतं, मला इयर्स अगो मी अमेरिकेत गेलो होतो, तर त्यावेळेला मला कॅमेरा घ्यायचा होता. मला वाटतं कुठल्या तरी एका पुस्तकात मी ते मेन्शनही केलंय की मोठी बिल्डिंग ती होती, कॅमेऱ्याचीच बिल्डिंग, मला म्हणजे 80 सालचं वगैरे मी म्हणतोय, तर त्याला हे मला नवीनच होतं, म्हणजे इतके कॅमेरे मी पाहिलेच नव्हते. माझं असंच झालं, मी घ्यायला गेलो, माझी काहीतरी रिक्वायरमेंट होती आणि ऍक्च्युली न घेताच बाहेर पडलो. त्याची मला आता आठवण झाली की द्वंद्वातनं ज्याला आपल्याला बाहेर पडायचं असतं तर त्याला ती विचारपूर्वक समजुतीने बाहेर पडावं लागतं, आणि आपल्याला साधारण सिमिलर ज्याला असतं त्याला चॉईस करणं अवघड असतं. तर तो कशाच्या बळावर करायला पाहिजे चॉईस, तर त्याचा योग्य प्रकारे अभ्यास करू शकणं दोन्ही बाजूंचा, आणि त्याच्यातलं मला धार्जिणं कुठलं आहे, मला अनुकूल कुठलं आहे, मला झेपण्यासारखा कुठला आहे निर्णय, असं जर मी बघू शकलो तर मग ते मला योग्य ठरतं, आणि मग त्याचा ताण येण्याचं कारण होत नाही आणि भीती वाटायचं कारण नसतं. कारण थोडी भीती वाटणार, कारण जसजसं आपलं आयुष्य उलगडत जाईल तस तसं आपल्याला लक्षात येईल की रे माझी ओरिजिनली जी भीती वाटत होती ती काही एवढी काय म्हणू त्याला वस्तुनिष्ठतेची बॅकग्राऊंड नव्हती, असं आपल्यालाच लक्षात येईल, आणि ती आउट ऑफ प्लेस होती, आउट ऑफ प्रपोर्शन होती असं कळेल. असा एक जान्हवी घाटगेंचा प्रश्न आहे की एक्सटर्नल फॅक्टर्स कमीत कमी अफेक्ट करतील आपल्याला, यासाठी काय करायला हवं. तर बाहेरच्या प्रश्नांनी आपण जे विचलित होतो ते जर आपण थोडस काळजीपूर्वक स्वतःचं अध्ययन केलं तर असं लक्षात येतं की बाहेरच्या फॅक्टर्स वरती माझं जर सुखदुःख, शांती, समाधान जर अवलंबून असेल तर मी त्याने विचलित होईल सारखं, पण अवलंबून नसेल मी त्याच्यावरती. बाहेरचं सुख मला नको असं नाही, पण त्याच्या खेरीज माझं चालत नाही असं जर नसेल तर मला रिलेटिव्हली त्रास कमी होईल. तर म्हणून एक्सटर्नल फॅक्टर्स वरती आपलं जे अवलंबित्व असतं, डिपेंडन्स असतं, तर तो जर कमी करता आला तर ह्याच्यातनं बाहेर पडणं सोपं. म्हणजे कसं,
हे आपल्या काही काही जण तुमच्या माहितीत सुद्धा असतील की ज्यांना अशी प्रत्येक गोष्ट तिथल्या तिथे ठेवलेली लागते आणि त्याची जरा हल्ली की ते एकदम अपसेट होतात आणि त्याचं जरा थोडस त्यांच्या टापटिपीचं कौतुक झालेलं असतं आणि ती टापटीप मग पराकोटीला गेलेली असते. त्यामुळे ते टापटीप म्हणजे आपले त्यांची ती ओळखच निर्माण होते की हा म्हणजे फार टापटिपीचा माणूस आहे, त्याला इकडचं तिकडे जरा चालत नाही. असं कोणीतरी म्हणलं असलं की त्याला फार शेफारतो तो आणि ते त्याच्या डोक्यात शिरतं. मग ती टापटीप इतकी टोकाला जाते की जरा काहीतरी बदल झाला तरी चालत नाही. तर ह्या सिच्युएशनचा आपण काळजीपूर्वक अभ्यास केला तर हा माऊस इथे आहे माझ्या इथे उजवीकडे माझ्या लॅपटॉप पासून एक 6 इंचावर असला काय किंवा 2 फुटावर असला काय तत्वता काहीच फरक पडत नाही. मला थोडस कन्व्हिनियंट आहे 6 इंचावर असणं 2 फुटापेक्षा, पण कोणीतरी चुकून आवरताना साफ करताना 2 फुटावर ठेवलं त्यांनी संतापणं चिडणं याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी त्या टापटिपीवरती माझं सुखदुःख अवलंबून ठेवलंय. तर मला नाही वाटत की अशा बाहेरच्या गोष्टींवरती आपलं जर सुखदुःख आपण अवलंबून ठेवलं, मला शब्द मी वापरतो तो अवलंबून ठेवलं, म्हणजे टापटीप करायची नाही ठेवायची नाही असं मुळीच म्हणत नाही, पण त्याचं कुठल्याही गोष्टीचं असं बाऊ न करणं हे मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच खूप काळजीपूर्वक लक्षात घ्यायला पाहिजे की उगीच बाऊ करणं की मी म्हणते आणि नाही होत म्हणजे काय. पुन्हा बॉटम लाईन काय आहे ते पहा सगळीकडे की अहंकाराचाच सगळं प्रश्न निर्माण होतो. मी म्हणतोय ना ऐकत नाही म्हणजे मी एवढं टॉप कळत कसं, मी एवढी मरते काहीच कोणाला कदर नाही माझ्यासाठी असं जे असतं तर त्याच्यात खूप माणूस गुरफटलेला आणि त्यांनी स्वतःला दुःखी करतो तो खूप, आणि एका विशिष्ट प्रमाणाच्या पलीकडे दुसरा काही त्याला करू शकत नाही. त्यामुळे बाहेरच्या गोष्टी असणार आहेत त्याच्या बरोबर आपल्याला राहावं लागणार आहे हे मान्यच करायला पाहिजे, पण अवलंबून असणं वेगळं आणि त्याची मदत घेणं वेगळं. तर अवलंबून असण्यामध्ये धोका आहे आणि त्याने मग चिडचिड होईल, पण अवलंबून नसलो तर चिडचिड नाही होणार. हा असे जे असा एक प्रश्न आहे की खूप खोल गेलेले जे दुःखाचे किंवा सुखाचे थॉट्स असतात तर ते कसे काय हँडल करायचे, कसं कसं त्याला सामोरं द्यायचं. तर ऍक्च्युली विचारांनी नुसते चांगले विचार किंवा वाईट विचार ह्याच्यापेक्षा विचारच आपल्याला खऱ्या अर्थाने शांती मिळवून देणार नाहीत याच्याविषयी जर स्पष्टता आली की विचारांच्या सहाय्याने आपल्याला टिकाऊ शांती येणार नाही, विचार थांबले तरच येतील हे जर आपल्याला खूप छान कळलेलं असेल तर आपण विचारांना जेवढं महत्व द्यायचं तेवढं देऊ, त्याच्यापेक्षा जास्त देणार नाही. आणि ते चांगले असले तरी आपल्याला डिस्टर्ब करतायत आणि वाईट असले तरी डिस्टर्ब करतातच आहेत. कारण आपला जो एक स्वस्थता जी आहे, स्वतःच्या ठिकाणी स्थिर होणं ही जी अवस्था आहे तर ती चांगल्या विचाराने इकडे झुकेल, पॉझिटिव्ह बाजूला झुकेल, सो कॉल्ड पॉझिटिव्ह. आणि जर दुःखाचे विचार असतील पूर्वीचे तर त्याने दुसरीकडे झुकेल, पण झुकेल निश्चित. आणि आपली स्वस्थता ही सुखाच्या विचारांनी झुकली काय, सुखाच्या विचारांकडे झुकली काय किंवा दुःखाच्या विचारांनी झुकली काय. झुकली हे जर खरं असेल तर झुकली म्हणल्यावर ती माझी स्वस्थता बिघडली. आणि स्वस्थता ही प्रमाण आहे, स्वस्थता हे प्रमाणभूत आहे, ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ती स्वस्थता जपण्यासाठी आपल्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही विचार सोडून द्यावे लागतात, तरच खऱ्या अर्थाने आपण शांत होऊ शकतो. आणि हे आपल्याला अभ्यासातनं उलगडावं लागतं, कळावं लागतं, नुसतं मानून काही होत नाही. आता मी म्हणलो म्हणून तुम्ही मानलं
मानल्याने नाही होणार. ते तुमच्या मनाचा अभ्यास सुरू केला आणि आता आपण म्हणतोय तसं आता आपल्याला थोडासा वेळ मिळतोय तर मनाबरोबर राहिलं, स्वतःबरोबर राहिलं, मैत्रीच्या भावनेने राहिलं तर आपल्याला असं अनुभूतीने लक्षात येतं कालांतराने, अरे खरंच आहे मी चांगले जे प्रसंग माझ्या आयुष्यात घडले होते त्याची आठवण झाल्यावरती मी उत्तेजित होतो. मी त्यावेळेला सुद्धा माझी स्वस्थता बिघडते आणि ज्याला वाईट घडलेले प्रसंग आठवतात तर त्यावेळेला सुद्धा मी निराश होतो. त्यामुळे माझी स्वस्थता बिघडलेलीच असते. आणि माझी स्वस्थता दुःखाने बिघडले की काय किंवा सुखाने बिघडली, स्वस्थताच जर बिघडली तर सगळंच बिघडलं. हे जर मला कळलं छान तर मी बिघडूच देणार नाही ना आपोआपच. मग जरी तसे सुखाचे विचार आले तरी ती बिघडणार नाही आणि दुःखाचे आले तरी बिघडणार नाही. बिघडणार नाही म्हणजे काय, की पूर्वीचे सुख घडलेले चांगले प्रसंग आठवले तर मला त्याची आठवण आल्यावरती काही मी दुःखी होईल असं नाही किंवा मुद्दाम टाळीन असं नाही. ते मला ते आतून कळलेलं असेल की सुखाचा प्रसंग आलाय तर ते मला त्याला काहीतरी चांगलं घडलं होतं, मला बरं वाटलं होतं, तर त्याला थोडा एक काही वेळ दिला किंवा ठीक आहे चांगलं वाटलं तर त्याचं स्मरण झाल्यामुळे आता थोडंसं चांगलं वाटलं आणि मग तिथे ते सोडून दिलं. त्यालाच धरून बसलं जाणार नाही. किंवा दुःखाचा एखादा प्रसंग आठवला आणि त्याला मी दुःखी झालो होतो तर ती आठवण झाली त्यामुळे आत्ताही मी दुःखी झालो समजा, तर ते दुःखीच राहणार नाही. मी थोडा वेळ दुःख करीन आणि पुन्हा बॅलन्स स्टेटला येईल. तर बॅलन्स स्टेटला येणं हे सर्वाधिक महत्वाचं. नाही तर बॅलन्स स्टेटला येण्यासाठी सुखाच्या विचारांमधनही मुक्त व्हायला पाहिजे आणि दुःखाच्या विचारांमधनही मुक्त व्हायला पाहिजे. आणि मुक्त होणं याचा अर्थ त्याच्या प्रभावातनं मुक्त होणं. कारण आपण हे विचारांमधनं मुक्त होणं असं जरी आपण म्हणत असलो तरी सुद्धा मी हे विचारांमधनं मुक्त होणे तुम्हाला सांगतोय ते विचारांच्या सहाय्यानेच सांगतोय. हा जो पॅराडॉक्स आहे हे विचारांच्याच मदतीने आपल्याला विचारांमधनं मुक्त व्हायचंय. मनाच्या सहाय्याने आपल्याला मनाच्या प्रभावातनं मुक्त व्हायचंय, मनशांती शांती प्राप्त करून घ्यायचं. हे जे पॅराडॉक्सिकल ट्रूथ आहे ते जर कळलं तर बरेचशे आपल्या अडचणी दूर होतात असं मला वाटतं. तर आता माझ्या मनात असं आहे की आपण आता पुढच्या वेळेला एक म्हणजे दोन गोष्टी माझ्या मनात आहेत. एक असं की अजून एक ध्यानाची प्रक्रिया शिकणं असं एक मनात आहे, किंवा हे जे आपण शिकलोय ध्यानाचं तर ते तुम्हाला समजलंय असं गृहीत धरून मला प्रणव उपासना तुमच्याकडनं करून घ्यावीशी वाटते. ओंकाराचं, ओंकार कसा म्हणायचा, त्याचं काय, त्याचे परिणाम कसे होतात, काय होतात, असं एक मनात आहे. तर तुम्हाला काही जर असं खूप प्रकर्षाने वाटत असेल किंवा तुम्हाला जर आता हे जे मी म्हणतोय तुम्हाला की मी असं जो गृहीत धरलं की तुम्हाला आतापर्यंत जे आपण बोललोय ते सगळं छान समजलंय आणि तुम्ही हे ऑन युअर ओन आता ध्यान करू शकाल असं जर तुम्हाला खात्री वाटत असेल तर आपण पुढच्या ह्याच्याकडे जाऊ. नाहीतर ह्याच्याशी मिळतं जुळतं असं दुसरं एखादं ध्यान आपण नव्याने शिकू शकू. ते मला वाटतं एक सगळ्यांना नमस्कार.